लातूर जिल्ह्यातील देवणी येथे पंचायत समिती कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा। भारतीय संविधानाने दिलेल्या समता, स्वतंत्र, बंधुत्व या मूलतत्वाचे पालन करा, गट विकास अधिकारी सागर वरंडेकर यांचे प्रतिपादन। नमस्कार, केजी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी मारुती गुंडीले नळगीरकर। पाहूया ठळक बातमी। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास करून भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा अशी सर्वश्रेष्ठ भारतीय राज्यघटना आपल्या देशाला दिली आहे। त्यात समता, स्वतंत्र, बंधुता या मूलतत्वाचा समावेश केला असून समता, स्वतंत्र, बंधुत्व या मूलतत्वाचे पालन करा असे प्रतिपादन देवणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय सागर वरंडेकर यांनी केले। देवणी पंचायत समितीच्या सभागृहात संविधान दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा ते बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन यावेळी करण्यात आले। त्यानंतर देवणीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी माननीय सागर वरंडेकर यांचा साप्ताहिक लोकवैभव वृत्तपत्राचे संपादक गिरीधर गायकवाड नागराळकर यांच्या वतीने संविधानाचे प्रत देऊन सन्मान करण्यात आला। या संविधान दिन कार्यक्रमात सहाय्यक गटविकास अधिकारी माननीय ज्ञानोबा मुळे, तालुका कृषी अधिकारी माननीय कृष्णा मुंडे, धनंजय पवार, संतोष शंगारे, यशवंत माने, बालाजी सूर्यवंशी, विश्वनाथ माचेवाड, दिलीप कांबळे, श्रीमती संगीता सूर्यवंशी, कनिष्ठ सहाय्यक ICDS माननीय अशोक कट्टेवार, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत श्री अल्लापुरे, ICDS श्री कोठोळे MA, श्री केशव जाधव, श्रीमती मिरकुले US, श्रीमती शिंदे, श्री PB सूर्यवंशी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोजगार हमी योजनेचे श्री सूर्यवंशी SJ व कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोकराव कट्टेवारी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार व्यक्त केले गिरीधर गायकवाड यांनी। वाहनं शक्यतो आपण ठेवूया बाजूला। सर्वांना सावधान। मी भारताच्या संविधानाच्या उद्देशिकाचं वाचन करेल। हात सर्वांनी उजवा हात पुढे घ्यायचा आहे आणि माझ्या मागे आपण म्हणावायचं आहे। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे दर्जाची व संधीची निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद। हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या भारताचे संविधान उद्देशिका वाचन दिनानिमित्त आज भारत देशामध्ये नसून जगामध्ये साजरा होतो हा दिन। या निमित्त ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की प्रतिमेचं पूजन करून आपल्याला घटनेच्या संविधानाचं उद्देशिकाचं वाचन करावं। मी सन्माननीय अतिथी व गट विकास अधिकारी महोदयांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
प्रतिमेचं आपण पूजन व पुष्पहार अर्पण करा. लोगो है बहुत संपर्क. देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह केजी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.